नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात 1 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 अंतर्गत सफाई अपनाव बीमारी भगाव अभियान राबवण्यात येत आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये 4ही प्रभाग समितीमध्ये विशेष स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सफाई अपनाव बीमारी भगाव अभियानाअंतर्गत पहिल्या आठवड्यामध्ये विशेष स्वच्छता मोहीम आयोजित करण्याविषयी सूचित करण्यात आले होते. त्यानुसार उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांच्या सूचनेनुसार प्रभाग समिती ब अंतर्गत रोडपाली येथे जय महाराष्ट्र रिक्षा नाका आणि बस स्टॉप येथे विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये प्रभाग क्रमांक 7चे स्वच्छता दूत, जय महाराष्ट्र रिक्षा नाकाचे सर्व रिक्षावाले तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवला. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच खारघर सेक्टर 34 आमंदूत मेट्रो स्टेशन समोर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जाहिरात फलक कोसळण्याची घटना घडली आहे. यावेळी या ठिकाणाहून जाणाऱ्या 2 पादचारी महिला थोडक्यात बचावल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेत परिसरात उभ्या असलेल्या एका बैलगाडीचे आणि रस्त्यावरून जाणाऱ्या टेम्पोचे नुकसान झाले आहे. खारघर सेक्टर 34 येथे होर्डिंग कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ दुर्घटनाग्रस्त होर्डिंग हटवले, परंतु या घटनेने घाटकोपर येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण करून दिली. कर्नाळ बँकेत झालेल्या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असलेले शेका पक्षाचे माजी आमदार विवेक पाटलांच्या तुरुंगातील मुक्काम आणखी 13 दिवसांनी वाढला आहे. त्यांच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी आता न्यायाधीश मनीष पितळे यांच्यासमोर 16 जुलै रोजी होणार आहे. बुधवारी त्यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात न्यायाधीश मनीष पितळे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी या जामीन अर्जावर वैद्यकीय कारणास्तव सुनावणी न करता 16 जुलैला मेरिटवर करण्याचे दोन्ही वकिलांनी मान्य केले. अलिबाग शहराचे वाढते नागरिकीकरण लक्षात घेता अलिबाग नगर परिषदेमार्फत नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना तसेच अस्तित्वातील जलवाहिनीचे नूतनीकरण अशा ₹49 कोटी 11 लाख रुपयांच्या कामांना लवकरच सुरुवात करून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले आहे. अलिबाग शहरात काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरने पाणीपुरवठा बंद होऊन अलिबाग नगर परिषदेकडून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबतचा प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता. याबाबत उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की अलिबाग येथील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नगर परिषदेमार्फत नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना तसेच अस्तित्वातील जलवाहिनीच्या नूतनीकरणासाठी 49 कोटी 11 लाख रुपयांच्या कामांना मान्यता मिळाली असून या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्य परीक्षा परिषदेतर्फे 18 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक 5वी आणि माध्यमिक 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये दोन्ही वर्गातील रायगड जिल्ह्यातील 738 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्तेवाड यांनी अभिनंदन केले आहे. 18 फेब्रुवारीला झालेल्या परीक्षेचा अंतरिम निकाल 30 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला होता. 30 एप्रिल ते 10 मे या कालावधीत गुण पडताळणीसाठी अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन मागवण्यात आले होते. या कालावधीत प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. नवी मुंबईतील जनतेला विविध नागरी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुविधा भूखंडाची आवश्यकता असून महापालिकेने विकास आराखड्यामध्ये आरक्षित केलेल्या भूखंडाची विक्री करण्याचा सपाटा सिडको महामंडळाने लावला असून त्याला स्थगिती देण्याची मागणी आमदार गणेश नाईक यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत केली. यासंबंधी त्यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नवी मुंबई महापालिकेची स्वायत्तता अबाधित राखण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय घेईल अशी ग्वाही दिली आहे.
उरण पनवेल महामार्गावरील उरण, दास्तान फाटा, चिर्ले, धुतुम आणि जासई येथील शंकर मंदिर परिसरात उरण वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांच्या पथकाने रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या अवजड ट्रेलर पार्किंगला आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाईचा धडाका लावला आहे। मागील 6 महिन्यांच्या कालावधीत उरण वाहतूक पोलिसांनी 7,389 अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे। त्याचप्रमाणे महामार्गावर अवजड वाहने पार्किंग न करण्याचे आवाहनही अवजड चालक मालकांना करण्यात आले आहे। तर नावाशेवा वाहतूक पोलिसांच्या हातीत रोडवर बेकायदेशीर पार्किंग होणाऱ्या वाहनांवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक JM मुजावर यांच्या वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे। ट्रान्सपोर्ट चालक आणि मालकांनी आपली वाहने रस्त्यावर उभी न करता ही वाहने JNPAने बनवलेल्या पार्किंगमध्ये उभी करावी असे आवाहन मुजावर यांनी केले आहे। तसेच यापुढे कोणीही अवजड वाहने रस्त्यावर उभी करून ठेवल्यास या वाहनांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाईल असेही बजावले आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात उरण ते लोटे नायट्रोजन गॅस वाहतूक करणारा आयशर टेम्पो खचलेल्या रस्त्यावरून चढत असताना खोल दरीत कोसळला। या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून वायू गळतीमुळे वाहतूक पोलीस सतर्कतेने प्रसंग हाताळत असल्याचे दिसून आले। भोगाव गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे। पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटातून चालक अफिजुर रहमान हा आयशर ट्रकमध्ये नायट्रोजन गॅस भरून उरण ते लोटे येथे घेऊन जात असताना भोगाव गावाच्या हद्दीत आला असता या ठिकाणी खचलेल्या रस्त्यावर चढताना गाडीने गती न घेतल्याने गाडी मागे येऊन थेट संरक्षक कठडे तोडून सुमारे 70 फूट दरीत कोसळली। या अपघातात चालक अफिजुर रहमान हा जखमी झाला आहे। माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, फॉर्म भरून घेण्यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास तसेच महिलांकडून पैशांची मागणी करत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत। त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलद गतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे। या योजनेचे नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत। योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज या कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे। योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे तसेच त्यानंतर योजनेचा फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलद गतीने होईल यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत।